आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। ईश्वर सर्वव्यापी आहे, सृष्टीच्या कणाकणामध्ये तो विराजमान आहे। याला अंगसंग पाहून सदैव त्याच्या जाणीवेत जीवन जगल्यानेच आत्ममंथन किंवा आंतरिक यात्रा शक्य असल्याचे उद्गार निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 59व्या संत समागमाच्या पहिल्या दिवशी उपस्थित श्रद्धाळूंच्या विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केली। सांगली ईश्वरपूर रोडलगत जवळपास 350 एकरच्या विशाल मैदानात आयोजित या 3 दिवसीय समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध प्रांतातून लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू, भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जन सहभागी झाले आहेत। समागमामध्ये चाललेल्या सत्संग कार्यक्रमामध्ये देश-विदेशातून आलेल्या विद्वान वक्ता महात्म्यांनी विविध भाषांचा आधार घेत विचार, भक्ती रचना व कविता याद्वारे आपले भाव प्रस्तुत केले। समागम समितीच्या समन्वयकांनी सुद्धा या आध्यात्मिक आयोजनाच्या मुख्य उद्देशाला अधोरेखित करत आपले भाव प्रकट केले। समागमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात एका आकर्षक सेवादल रॅलीने झाली, ज्यामध्ये महाराष्ट्रासह अन्य ठिकाणाहून आलेल्या हजारो सेवादल बंधू भगिनी आपापली खाकी निळी वर्दी परिधान करून सहभागी झाले होते। विदेशातील सेवादल सदस्यांनी देखील त्यांच्या विशिष्ट गणवेशामध्ये या रॅलीमध्ये भाग घेतला। या रॅलीमध्ये बँडच्या सुरात पीटी परेड, संगीतमय योगा, मानवी पिरामिड, मल्लखांब, एरोबिक, अम्ब्रेला फॉर्मेशन तसेच अनेक विविध खेळ व प्रकार, साहसी कवायती प्रस्तुत केला गेला। समागमात येणाऱ्या सर्व श्रद्धाळूंसाठी दिवस रात्र सामूहिक भोजनाची व्यवस्था मैदानाच्या तिन्ही भागांमध्ये केली आहे। एका लंगर स्थानावर एकाच वेळी जवळपास 10,000 श्रद्धाळू भोजन करू शकतात। या व्यतिरिक्त 4 कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये अत्यल्प दरात चहा, कॉफी, शीतपेय व अल्प उपहार उपलब्ध आहेत। मिनरल वॉटरची देखील उचित व्यवस्था याच कॅन्टीनमध्ये करण्यात आली आहे।